चला सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर विनंती असेल आणि सामन्याला सुरुवात अशा प्रकारे करा. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच जय विश्वकर्माला आपण पाहतोय. फटका फसलाय पहिल्या चेंडूवरती पहिलाच हादरा लागत असताना बिग विकेट. जय विश्वकर्माची कलात्मक गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कलेचा पुरेपूर वापर करत असताना या ठिकाणी लेग कटरचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. पण मात्र आता या ठिकाणी हरीश पाटीलची बडी मछली जाल में यस पहिल्या विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. जय विश्वकर्माला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पहिल्याच विकेटचं पतन होत आहे. हरीश पाटील माघारी परततोय. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या संदीप किच्ची. ही देखील बॅटची कडा होती. झेल पात करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होती. नक्कीच विनंती असेल क्लोज किपिंग अलाउड नाही आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. थोडंसं मागे जाऊन किपिंग करावी लागेल. कमीत कमी 1 मीटरचं अंतर ठेवावं लागेल विनंती असेल. नक्कीच आणि एक तुम्ही सगळे फिल्डर बाहेर ठेवू शकता. फक्त असे आहे की लेग साइडला 4 फिल्डर आणि ऑफ साइडला 5 असं सगळे तुम्ही बाहेर फिल्डर ठेवू शकता. असं काही नाही सर्कलमध्ये 4 फिल्डर ठेवायचे आहेत आणि बाहेर एवढे तेवढं असं काय नाही. सगळे 9च्या 9 फिल्डर बाहेर ठेवू शकता. बॉलर आणि कीपर फक्त 38 मध्ये राहिले तरी पण चालतील. फाईन लेग पण बाहेर घेऊ शकता. थर्डमॅन पण बाहेर घेऊ शकता. पॉइंट पण बाहेर घेऊ शकता. पाच 4 कुठे टीम कॅप्टननी फिल्डिंग लावून घ्यावी. जास्त टाइम वेस्ट करू नका. कुणीतरी एकाने टीम कॅप्टननी फिल्डिंग अरेंज करावी. एकदम घातक बॉलर आहे आणि तशीच गोलंदाजी करत असताना फुलटॉस चेंडू आहे. मेहनत करावी लागेल. नक्कीच मेहनतीचं दिसणे एकेच जाव त्या ठिकाणी मिळेल. हा देखील फुलटॉस चेंडू होता त्याच्यामुळे प्रहार घडवण्यासाठी पूर्णपणे संधी होती. ज्या वेळेला आपण पाहतोय जय विश्वकर्माचा चेंडू टप्पा पडतोय
कधी स्टंपच्या बाहेर निघून जातोय, कधी आतमध्ये येतोय. ऑफ कटर लेग कटरचे दोन्ही मारे करत असताना नक्कीच पाहायला मिळतो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि यात 2 ओव्हर आहेत जय विश्वकर्माच्या, त्या फार क्रुशियल राहतील मॅचमध्ये. कारण कटर गोलंदाजी आहे आणि कटर गोलंदाजीमध्ये अप्रतिम वापर लेग कटर आणि ऑफ कटरचा नक्कीच त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या आधाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2च धावा. मागचा सामना देखील आठवतो, त्या षटकामध्ये देखील त्यांनी पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्च केला होता. या षटकामध्ये देखील 2च धावा खर्च करत असताना जय विश्वकर्माचं षटक या ठिकाणी समाप्त झालं. आता षटक संपल्यानंतर 25 मिनिटाचा टायमर ऑन झालाय पहिला चेंडू पडल्यानंतर. त्याच्यानंतर असं नको की फील्ड रिस्ट्रिक्शन्स तुम्हाला परत फिल्डर आतमध्ये घ्यावे लागतील, त्यामुळे कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. गणेश जे आहेत त्यांनी कृपया करून गणेश वारगडे कोण बिन व्यवस्थित ठेवा, पाडू बिडू नका. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, तदनंतरच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 3च धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी जिहाद आणि जय विश्वकर्माची या ठिकाणी पाहायला मिळते. आणि परत एकदा एक वादळ संपलं की दुसरं वादळ नक्कीच जय विश्वकर्माच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाते. लाजवाब फटका म्हणजे जय विश्वकर्माला या ठिकाणी अजिबात अंदाजा नव्हता. थोडासा पुढे पडला असावा, चेंडू आर्क मध्ये होता आणि नक्कीच पार्क मध्ये पाठवला 6 धावांसाठी. कडक फटका. हा देखील काऊ कॉर्नर मध्ये खेळलेला फटका. 2 धावा नक्कीच या ठिकाणी घेतल्या जातील 2 धावांच्या साह्याने. चांगला चेंडू चांगली लाईन त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात येते. अप्रतिम गोलंदाजी जय विश्वकर्माच्या माध्यमातून आणि फसवी गोलंदाजी समजत नाही कशा प्रकारचा चेंडू येऊ शकतो नेक्स्ट. परत एकदा जय विश्वकर्मा तयार. आता मात्र सरळ खेळलाय प्रमोद पवारच्या बॅट मधून, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. पुढे पडलेला चेंडू स्लॉट मध्ये होता, प्लॉट मध्ये पाठवलाय, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. प्रमोद पवारला माघारी परतावं लागतं. त्याची जागा गेला नक्कीच प्रथमेश अधिकारी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये म्हणजे प्रथमेश अधिकारीला मैदानाच्या आतमध्ये राहणं तितकंच गरजेचं, विजयचं देखील तितकंच कौतुक. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आला होता, पण प्रथमेश अधिकारी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मात्र स्कोरबोर्ड हलता राहील याच्यात काही दुमत नाहीये. पण जर तो खेळत राहिला तर मात्र निश्चितपणे हे होऊ शकतं. पण त्याची विकेट जी आहे ती बहुमोलाची आहे
आणि ती विकेट घेण्यासाठी केलेली जिद्दोजहद मात्र आत्ता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण तो जर मैदानाच्या आतमध्ये टिकला अजून 3 ते 4 ओव्हर तर मात्र निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या फटकेबाजी पाहू शकते. नक्की स्कोअरचा विचार केला 20 धावफलकावरती, म्हणजे या ओव्हरचा जर आपण विचार करतोय होणार बरोबर 15 धावा आल्यात, म्हणजे 5 धावा प्लस होतील. या ठिकाणी धावसंख्येमध्ये 5 धावा प्लस होतील याची नोंद घ्यायची. येस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकच जाव त्या ठिकाणी असेल. आता मात्र बॅटिंग पाहायला मजा येईल, कारण समोर स्ट्रायकर फलंदाज आहे, घोडे पे सवार असतो आणि म्हणतात ना, घोडे से गिर जाओगे तो उठ जाओगे, लेकिन नजर से गिर जाओगे तो कैसे उठोगे. म्हणजे नजरेतून जर उंच ठेवावं लागेल तर बॅटिंग तशी करावी लागेल, पण पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव स्लोअर गतीचा चेंडू या ठिकाणी फेकण्यात येतो. पहिलाच फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स, हातामध्ये चेंडू विसावेल. एक जाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. इनिंग बिल्ड करावी लागेल या ठिकाणी. जर आपण विचार केला अजूनही अर्धा अधिक मॅच बाकी आहे, पण इथून पुढे मोठ्या फटक्यांची आतिषबाजी किती गरजेची आहे ही मागच्या 2 मॅचमध्ये आपल्याला समजलंय. कारण जेव्हा स्लो डाऊन झालेलं सगळं रन रेट, त्याच्यानंतर मात्र ती गती मिळालीच नाही फलंदाजांना. त्यामुळे रन रेट जे आहे ते तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. कमीत कमी 12 ते 15 धावा प्रति षटकामागे कुटावे लागतील, असं रन रेट मेंटेन ठेवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आशिष सज्ज होत असताना विजयच्या विरोधात. स्लोवर गतीचा चेंडू हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. पाठी टिकधमी नक्कीच पळत असताना दुसरा धावेचं मानस पण एकच धाव मात्र घेतली जाईल. प्रथमेश अधिकारी याचा विचार आहे की मी जास्तीत जास्त चेंडू खेळू या ठिकाणून, आणि जास्तीत जास्त चेंडू खेळून मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी दाखवायला देखील लागेल. आणि आपण जर पाहतोय आजच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांची पर्वणी या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील प्रेक्षक या ठिकाणी रविवारी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. येस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. कडक पंच राधे. हा देखील वाईडचा इशारा आलाय. चांगला डिसिजन त्या ठिकाणी. पंचाचा डिसिजन अंतिम राहिली या ठिकाणी, आणि याची नोंद घ्यावी लागेल. कारण जर आपण विचार केला तर थोडा सामना स्पीडअप करूया मित्रांनो. खूप टप्प्याचा चेंडू अलग कार्पेट एक जाव असेल. तन्झीमला पाहिलं चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. षटक क्रमांक 4 चालू असताना उर्वरित शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. या चेंडूवरती मोठा हल्ला चढवणं गरजेचं आहे. अद्याप आपण विचार करतोय थोडासा सामना स्पीडअप करूया आपण, कारण भरपूर वेळ घेत आहे सर. 25 मिनिटं तुम्ही टायमरला लावली असावी. सरळ खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. कॅचचा पूर्णपणे चान्स होता. एफर्टचे 100% या ठिकाणी मात्र दिले जातील. थोडंसं अजून बेंड झाले असते तर मे बी कॅच या ठिकाणी वापरता आला असा, कॅचचा वापर करू शकले असे. नक्कीच फिटनेस लेवल या ठिकाणी टेस्ट झाली.
हाताला चेंडू दुखापत झाली असेल तर नक्कीच रिलीफ स्प्रे जर असेल कमिटीकडे तर नक्कीच तो पाठवायचा. कमिटीकडे रिलीफ स्प्रे जर असेल तर कृपया करून प्रोव्हाइड करायचा. उंच 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 लांब 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 षटकार. हा देखील फटका लाजवाब आहे. आता मात्र या बॉलची नोंद बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रथमेश अधिकारी इज नाउ सेट टू द फायर. लाजवाब फलंदाजी त्याच्या पाठमधून पाहायला मिळते. प्रथमेश अधिकारी जेव्हा बॅटिंग करतो तर दुनियातलं कुठचंच ग्राउंड असं नाही जे तो क्लिअर नाही करू शकत. अजून एक चांगला फटका त्याच दिशेमध्ये खेळलेला. सलग तिसरा षटकार. हॅट्रिक ऑफ सिक्सेस. अजून एक षटकार. षटकार षटकार आणि षटकार. 6 धावा. नक्कीच बिल्डिंग मधल्यांना विनंती असेल खिडक्या लावून घ्या कारण बॅटिंग या ठिकाणी लाजवाब चालू आहे. षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी फारच चालू आहे. प्रेक्षकांना या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनवलं निश्चितपणे. कमालीची बॅटिंग या ठिकाणी करत असताना हा फटका देखील लांब आहे. हा फटका देखील उंच आहे आणि हा फटका देखील सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल आहे. सलग 4था षटकार. हा फुलटॉस नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नोचा इशारा आला. पंच काय त्याचं नो आहे का त्याचं
काय त्याच बॉल आहे म्हणजे फ्री हिट आहे फ्री बी नक्कीच फ्री हिट होती आणि निधव छेडूचे संगता नशीब महाग काही पडलं नाही या ठिकाणी आणि धाफलकाचा जर आपण विचार केला 61 धावा धाफलकर म्हणजे ज्या प्रकारे प्रथमेश अधिकारी बॅटिंग करतो त्या प्रकारे कुठचाही धावसंख्येचा पाठलाग किंवा सेट करत असताना ती धावसंख्या मात्र तुम्हाला छोटी वाटू लागते निघेच या ठिकाणी 5 षटक 62 धावा दाफलकावरती 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला उर्वरित शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी राहुलच्या खांद्यावरती जबाबदारी असेल वाईटचा इशारा आला दोन धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील पुन्हा एकदा हा देखील वाईटचा इशारा आला लाईन तर फारच खराब या ठिकाणी पाहायला मिळते कारण समोर जर विचार केला तुम्ही अशा प्रकारच्या धावा जर दिला तर प्रथमेश अधिकारी मात्र काही तुम्हाला ठाण मांडू देणार नाही मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ही लेंथ चालणार नाही म्हटलं होतं ही लेंथ चालणार नाही कारण ही लेंथ प्रथमेश अधिकारीला फार रास आली चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार पुन्हा एकदा 6 धावांसाठी आणि वैयक्तिक धावांचा विचार केला तर 13 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी आजच्या दिवसातली सर्वात मोठी आणि विस्फोटक फलंदाजी प्रथमेश अधिकारीच्या पटमधून पाहायला मिळते हा फटका फसलाय बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपलाय फलंदाज झालाय बाद प्रथमेश अधिकारीला माघारी परतावं लागतंय कॉमेंटेटर्स आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतं
उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. लाजवाब फटका फिल्डरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. लाजवाब बॅटिंग, लाजवाब अफलातून बॅटिंग. चार एक हिट. येस, पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या सत्राच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली आहे 83 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 84 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं जाईल. 84. चला सामना थोडा त्वरित चालू करू. आपण थोडीशी घाई करूया.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू नक्कीच मार्गस्थ असताना प्रथमेश अधिकारी तयार. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी असेल. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या चेंडूवरती दुसरा धावेचा मानस नाही केलं जाणार. एकामध्ये समाधान मानावं लागेल. संघाचा श्री गणेश होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धावाची मोहर मात्र उमटवली जाते. स्ट्राईकवर जर आपण विचार केला तर टेक धामी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधून काहीशा फारशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. अंकित जाधव नक्कीच फॉर्ममध्ये आहेत. प्रथमेश अधिकाऱ्यांनी नक्कीच वैयक्तिक 14 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आणि आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना परत एकदा टेक धामी तयार. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत पण क्षेत्ररक्षकाकडे चेज नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावेंसाठी चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस ऑफ फुल टोल वापर करण्यात यश समर्पित झालाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्येचा जर आपण विचार केला 7 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कलाईनचा चेंडू रूम जास्त दिला जात नाही आहे. कारण आपण जर विचार केला बदलापूरकरांना जर रूम दिला तर मात्र त्याच्यावरती तुटून पडतात. आणि मोठ्या फटक्यांपासून अद्याप जर आपण विचार केला एक चौकार आलाय पण तदनंतर मात्र वंचित ठेवलं गेलं. प्रथमेश अधिकारीचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून. फुलटा चेंडू बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच निश्चितपणे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. रायझिंग स्टार आणि श्री साई सिद्धी संघ टॉससाठी यायचा आहे. फर्स्ट आणि लास्ट कॉल असेल. रायझिंग स्टार आणि श्री साई सिद्धी संघ टॉससाठी यायचा. टॉस्को पॉसमध्ये चार धावा. लाजवाब फटका त्या ठिकाणी नक्कीच खेळला जातोय.
उतुंग सरबरारी एक दामीच्या पॅटमधून चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकार. अजून एक फटका. आता तर डोळ्यांना सवय झाली आहे. टेकदामीच्या पॅटमधून अजून एक षटकार येतोय. काय फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. ज्या धावेचा पाठलाग करत असताना, ही धावसंख्येचा एवढा मोठा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची फलंदाजीची गरज आहे ना, ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टेकदामी आणि अंकितच्या पॅटमधून अजूनही जोडी तोडता आलेली नाही. या सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र विस्फोटक फलंदाजी करत असताना तुफेचा गोळा मात्र बाहेर पडतोय बॅटमधून. अशा प्रकारची फलंदाजी. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती तरी नवज्योत गावकरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून नक्कीच मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये देखील तीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, पण पहिला समोर मात्र टेकदामी सारखं वादळ घुंगावत होतं. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा आणि नेक्स्ट षटक असेल ते म्हणजे परफॉर्मन्स ओव्हर 15 धावा तुम्हाला 100% कुटाव्या लागतील याची नोंद घ्यायची. टॉस केला जाईल. या दोन्ही संघांमध्ये रायझिंग स्टार आणि श्री साई सिद्धी संघ नक्कीच सज्ज असतील निवड करण्यासाठी. आणि मॅच मध्ये मात्र आता परफॉर्मन्स ओव्हरचं हे आपल्याला चित्र पाहायला मिळेल. समोर टेकदामी, एका बाजूला अंकित जाधव. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि कोणाचे खांदे सक्षम आहेत पेलवण्यासाठी ती जबाबदारी, हे पाहणं नक्कीच तितकंच गरजेचं असेल. वळूया मैदानाच्या आतमध्ये. श्री साई सिद्धी संघ लास्ट कॉल. नाही आला तर समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल. लास्ट कॉल असेल. लगेच परफॉर्मन्स ओव्हर पूर्ण करण्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे ना, तर 5 धावा या ठिकाणी मायनस निश्चितपणे होतील.
27 हवा फलकावरती मायनस करून 27 हवा 5 हवा मायनस केला त्याच्यानंतर 27 6 रन आले टोटल 6 लास्ट बॉलला 2 रन काढले ना 5 हवा मायनस केला 27 झाले सव्वीस हवा होत्या 26 हवा स्कोर बोर्ड थोडासा मागे पुढे होऊ शकतो लहान मुलं करतात तर कृपया करून समजून घ्यायचं सरळ खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हरीश पाडेला पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील बॉल टर्न होईल आणि 2 धावा निश्चितपणे त्या ठिकाणी घेतल्या जातील चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत 4 धावांसाठी हॅलो चांगला चेंडू चांगला कमबॅक श्यामच्या माध्यमातून वाईडचा इशारा आलाय चांगली गोलंदाजी श्यामच्या माध्यमातून नक्कीच वाईडचा इशारा आलाय आणि जर आपण विचार केला तर नक्कीच बॅटची कडा घेऊन एकच धाव त्या ठिकाणी असेल
लाजवाब फटका अंकित जाधवच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकारा. अकरा चेंडू आणि 39 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जिहाद खान तर दुसऱ्या बाजूला अंकित जाधव. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये, मोठे फटके लगावू शकतात. अंकित जाधव पुन्हा एकदा सज्ज होत असताना बरं एकदा गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलतील फेकतील एक जाव. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जिहाद खान. षटकारांची भाषा बोलावी लागेल, षटकारांची आतिषबाजी दाखवावी लागेल प्रेक्षकांना या ठिकाणी जिहाद खानला, कारण क्षमता आहे जिहाद खान मध्ये. विजय समोर रोखण्यासाठी समर्थ आहेत काय पाहणं देखील तितकंच गरजेचं. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. जिहाद खान वर्सेस विजयची ही लढत. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. लांब चाललेला चेंडू नोंद करत असताना 6 धावेंची. जिहाद खान आणि अंकित जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाजी पाहायला मिळेल. आणि जिहाद खानचा जर आपण विचार केला तर नक्कीच तो देखील नक्कीच आपल्या नावाची छाप सोडतोय क्रिकेटच्या पटलावरती. नक्कीच आपल्या नावाची मोहर उमटवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील बॅटची कडा घेतलीये इनर एज. चेंडू ट्रॅव्हल होईल, हरीश असतील. 2 धावांचा प्रयत्न केला जाईल. थ्रोफेकी चांगली असेल तर मात्र निश्चितपणे 2 धावा रोखण्यासाठी असमर्थ ठरतील. समीकरण बदलेल प्रत्येक चेंडूवरती. 54 धावा फलकावरती लागल्यात. 8 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे समीकरण सोपं आहे. 8 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज आहे. फटका हवेमध्ये आहे, फटका बराच काळ हवेमध्ये आहे. झेल टिपलाय. फलंदाज जिहाद खानला माघारी परतावं लागतंय. कमबॅक ओव्हर म्हणून ठरते ही ओव्हर. जिहाद खानची विकेट या ठिकाणी फार महत्वाची. लाजवाब गोलंदाजी विजयच्या माध्यमातून आणि लास्ट लाफ ऑफ द बॉलर. विजयच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळेल. सात चेंडू आणि 30 धावेची गरज. 7 चेंडू 30 धावा. पुल केलाय अमित गिरी त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. थोडस फंबल होईल. दोन धावा घेतल्या जातील. आता स्ट्राईक वरती अंकित जाधवला 6 चेंडू खेळणं महत्वाचं आहे. 6 चेंडू जर अंकित जाधव खेळला तर त्याच्यामध्ये क्षमता आहे की 6 चेंडू मध्ये 28 धावा लगावू शकतो. पण समोर कुठचा गोलंदाज आहे हे पाहणं देखील तिथेच इंटरेस्टिंग असेल. ह्या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला असं तर पाहायला अजून रंगतदार मजा आली असती. कुठेतरी त्या वरच्या 3-4 धावा आहेत ते मला भीती आहे की शॉट पडू शकतात. पण अंकित जाधवला पहिल्या चेंडू पासूनच या ठिकाणी हाणामारीचं षटक बनवावं लागेल. अमित गिरी गोलंदाजीसाठी. चान्स होता, साथ मिळाली. नशिबाची साथ या ठिकाणी फार महत्वाची होती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकपटल्यात. 26 धावा. 5 चेंडू 26 धावा.
प्रत्येक चेंडूवरती मोठा हल्ला. 5 चेंडू 26. मोठं दसण्यासारखं टोटल कधी छोटं होईल सांगू शकत नाही. चांगला चेंडू लाजवाब गोलंदाजी. आता समीकरण फसताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 25वा. प्रत्येक चेंडूवर षटकार आला तरी मॅच टाय होईल. पण अमित गिरीच लाजवाब गोलंदाजी. फटका लगावलाय षटकारच्या दिशेने. मॅच टाय करण्याचा इरादा घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज आहे. नक्कीच संजय घरात या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना. माफ करा. आता मात्र डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी अमित गिरीच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी सुजितच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. मॅच पूर्णपणे आता फसली आहे या ठिकाणी जर आपण विचार केला. लास्ट चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. 18 धावांची गरज आहे. यॉर्कलँडचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी अमित गिरीच्या माध्यमातून. सामना जिंकलाय तो म्हणजे पॅट्रॉइट संघ. आणि जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक. चला रायझिंग स्टार संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरोईक इनिंग ज्याच्या पाठमधून आली आहे तो म्हणजे प्रथमेश अधिकारी. आपल्या नावाचा अधिकार या ठिकाणी त्यांनी गाजवलाय आणि या ठिकाणी नक्कीच हिरोईक नॉक त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. आणि विनंती असेल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची. दीपक फराके यांना विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते